आज मी तुम्हाला दाखवणार आहे टोमॅटोचं सार। आपण एका भांड्यामध्ये अर्धा लिटर पाणी घालूया, त्यात आपण टोमॅटो घालून घेऊया। 1 टीस्पून लसूण पेस्ट, 1 टीस्पून आल्याची पेस्ट, 3 टेबलस्पून दाण्याचा कूट, 4 हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या, थोडीशी साखर आणि आता हे जरा आपण हळूच मिक्स करून झाकण लावून टोमॅटो शिजायला ठेवूया। आपण जवळजवळ 10 मिनिटं मीडियम गॅसवर शिजायला ठेवले होते। तुम्ही बघू शकता ह्याची सालं निघालेली आहेत। आता आपण गॅस बंद करून हे थंड करायला ठेवूया आणि थंड झालं की ह्याची सालं आपण काढून घेऊया। हे बऱ्यापैकी थंड झालेले आहेत, ह्याची सालं काढून घेऊया आपण। आता जितके निघतील तेवढेच काढूया। हे आता थोडेसे आपण मॅश करून घेऊया आणि मग कंप्लीटली थंड झाल्यावर आपण हे मिक्सर मध्ये वाटून घेऊया। हे आता थंड झालेलं आहे, आपण मिक्सर मध्ये हे बारीक वाटून घेऊया। हे छान बारीक वाटलं गेलेलं आहे। आता हे आपण एका वेगळ्या भांड्यात काढून घेऊया। आता ह्याच्यात मी 1 वाटी जाडसर नारळाचं दूध काढलेलं आहे ते घालून घेणार। थोडंसं पाणी घालणार त्याच्यात आणि मीठ मिक्स करून ह्याला छान एक उकळी देऊया आपण। किती सुंदर आणि क्रीमी दिसतंय ना हे। ह्याला छान उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बंद करून त्याला एक फोडणी देऊया। फोडणीसाठी 1 चमचा तूप आपण छान गरम करून घेऊया। तूप छान गरम झालेलं आहे, त्याच्यात आपण एक छोटा दालचिनीचा तुकडा आणि 2 लवंगा घालूया। दालचिनी आणि लवंगाचा फ्लेवर तुपात उतरतो, त्याला 1 मिनिट लागतं, साधारण 1 मिनिट। ते झाल्यावर आपण 1 चमचा जिरं घालून घेऊया। जिरं जरा तडतडलं की आपण ही फोडणी टोमॅटोच्या सारामध्ये घालूया। आपलं हे सार तयार झालेलं आहे। मला जनरली टोमॅटो हा प्रकार आवडत नाही, टोमॅटोचं सूप चालतं आणि सार मला अतिशय आवडतं। तर हे सार भाताबरोबर नक्की बनवा आणि खा आणि एन्जॉय करा। तर चला सुरुवात करूया रागी मिक्स व्हेजिटेबल सूप। रागी व्हेजिटेबल सूप करण्यासाठी आपल्याला भाज्या सॉते करून घ्यायला लागणार आहेत। त्याच्यासाठी घेतलाय एक पॅन आणि त्यात जाईल 2 चमचे तेल। तेल चांगलं तापलंय, त्यात जाईल पाव कप बारीक कापलेला कोबी, बारीक कापलेलं गाजर, बारीक कापलेली फरसबी, पाव कप वाटाणा। सगळ्या भाज्या अप्रॉक्सिमेटली 1 कपभर झाल्या पाहिजे। त्यात घालूया 1 कप पाणी। भाज्या ह्या मी इथे कॉमन घेतलेल्या होत्या, पण तुम्हाला हव्या तर तुमच्या कुठच्याही फेवरेट भाज्या, पालक, बेबीकॉर्न, मशरूम, ब्रोकली तुम्ही घेऊ शकता। तोपर्यंत या भाज्या 5 मिनिटं शिजतायत, आपण एक नाचणीची स्लरी करून घेऊया। मी घेतलं इथे 2 मोठे चमचे नाचणीचं पीठ। नाचणीच्या पिठात पाणी घातल्यानंतर ते छान विस्क करून घ्या, त्याच्यामुळे त्या गुठळ्या त्याच्यात राहणार नाही। 5 मिनिटं भाज्या शिजून झाल्यात, त्याच्यात आपण ही केलेली स्लरी ऍड करूया। यात मी 1.5 कप पाणी ऍड करते। कन्सिस्टन्सी इथे मी थोडी घट्ट ठेवली आहे, पण तुम्हाला आवडत असेल तर ते पातळ सुद्धा करू शकाल पाणी घालून। इथे नाचणी खालती लागण्याची शक्यता असते, त्यामुळे हे सूप सतत हलवत राहा आणि मंद आचेवर हे आणखीन 1-3-4 मिनिटं
शिजू दे. सूप थिक करण्यासाठी नॉर्मली आपण कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा घालतो, पण नाचणी हे नॅचरली थिक करण्याचं एजंट असल्यामुळे तुम्हाला ह्याच्यात काय घालायची गरज नाही आहे. सूप सीझन करण्यासाठी आपण ॲड करूया त्याच्यात थोडं मीठ, 1 चमचा मिरी पावडर, 1 चमचा टोमॅटो केचप, 1 चमचा किसलेलं आलं आणि 1 बारीक कापलेली मिरची. सूप आपण सीझन केल्यानंतर मंद आचेवर 2 मिनिटं शिजवलेलं आहे. आता त्यात एक्स्ट्रा फ्लेवर ॲड करण्यासाठी इथे मी 1 मोठा चमचा बारीक कापलेली सेलरी घालणार आहे आणि अर्धा लिंबू पिळणार आहे. तुम्हाला हवं तर फ्लेवर करण्यासाठी बारीक कापलेला पुदिना किंवा बारीक कापलेली कोथिंबीर वापरू शकता. सूप रेडी झालेलं आहे. हे सूप मुलांना आवडण्यासाठी ह्यासोबत आपण करूया एक मस्त चमचमीत गार्लिक ब्रेड. इथे मी घेतलंय 1 मोठा चमचा बटर, त्यात जाईल 1 चमचा क्रश केलेली गार्लिक आणि थोडीशी चिली फ्लेक्स जी ऑप्शनल आहे. इथे मी घेतलंय स्लाइस ब्रेड. आता त्याच्यावरती मी अप्लाय करणार आहे हे गार्लिक फ्लेवर्ड बटर आणि तव्यावरती भाजून घेणार आहोत. गार्लिक ब्रेड दोन्ही बाजूनी टोस्ट करून झालेले काढून घेऊया आणि सूप सर्व करूया. रागी व्हेजिटेबल सूप रेडी आहे. तुम्ही पाहिलं अतिशय सोपी आणि हेल्दी रेसिपी आहे. डेफिनेटली ट्राय करा आणि मला कळवायला विसरू नका. हल्ली ना सतत जे क्लायमेट चेंज होत असतं त्यामुळे आपल्याला सर्दी खोकल्याचा वरचेवर त्रास होतो आणि त्यासाठीच आज मी तुम्हाला एक आयुर्वेदिक पारंपरिक असा काढा दाखवणार आहे ज्याला आपण कषायसुद्धा म्हणतो. तर आपण सुरुवात करूया. इम्युनिटी बूस्टर असा कषाय बनवण्यासाठी जे जिन्नस मी वापरणार आहे ते सगळे अगदी घरगुती आहेत, घरात सहज उपलब्ध होणारे आहेत. तर आता सगळ्यात आधी इथे मी अर्धा कप धणे घेतलेले आहेत, ते आपण पॅनमध्ये घालून घेऊया. त्यानंतर त्यात जाईल पाव कप जिरे, 2 टेबलस्पून बडीशोप, 2 टीस्पून काळी मिरी, 5 लवंगा, मेथीचे एक 12-15 दाणे. आता ह्यात जाईल 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 5 हिरव्या वेलच्या. आणि आता गॅस ऑन करूया. मीडियम गॅसवर अगदी थोडा वेळ 3-4 मिनटं आपल्याला हे भाजायचे, खूप रंग बदलायचा नाहीये. हे छान सगळं भाजून झालेलं आहे, सुंदर अरोमा येतोय ह्याचा आणि हे कुरकुरीत होईपर्यंतच भाजायचे, जास्त नाही भाजायचे. आता मी काय करणार आहे, हे थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेते. हे आता सगळं छान थंड झालेलं आहे. इथे 1 टीस्पून सुंठ पावडर घेऊया, अर्धा टीस्पून हळद. आता ह्याच्यात साधारण पाव टीस्पून एवढं जायफळ किसून घालायचं आहे. हे आता सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरला अगदी बारीक पावडर करून घ्यायची आहे. कषायाची पावडर तयार आहे. ही आपल्याला एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायची आहे. साधारण 2 ते 3 महिने छान ही राहते. आता मी तुम्हाला कषाय पावडर वापरून कषाय कसा करायचा ते दाखवते. आपण हे 2 प्रकारांनी करणार आहोत, एक दूध घालून आणि एक विदाऊट दूध. तर आपण सुरुवात करूया. पॅनमध्ये आपण 3 कप पाणी घालून घेऊया. गॅस ऑन करूया. आता ह्याच्यात 2 टीस्पून एवढी कषाय पावडर घालायची आहे. इथे मी 2 टेबलस्पून एवढा गूळ घालणार आहे. साधारण 5 ते 7 मिनटं आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे. तर आता 5 ते 7 मिनटं झालेली आहेत. मी गॅस बंद करते. आता जर तुम्हाला आवडत असेल तर ह्यात गवती चहा किंवा तुळशीची पानं ही सुद्धा घालू शकता. तर आता आपण हे काढून घेऊया. हे जे कषाय आहे ते आपण विदाऊट दूध सर्व केलेलं आहे. आता ह्याच्यात दूध घालून कसं सर्व करायचं ते मी तुम्हाला दाखवते. तर आता हे जे पाणी आहे कषायाचं हे 1 कप एवढं आहे. तर त्याच्यासाठी पाव कप एवढं गरम दूध मी घेतलेलं आहे ते ह्याच्यात घालूया. गॅस बंद केल्यानंतरच दूध घालायचं आहे, कारण ह्यात आपण गूळ घातलेला आहे. त्यामुळे जर का गॅस चालू असताना आपण दूध घातलं तर ते दूध फाटू शकतं. मिक्स करूया आणि आपला दुधाचा कषायसुद्धा तयार आहे.
अशा प्रकारे अतिशय सोपी, घरच्या इन्ग्रेडियंट्सपासून बनलेली आणि तितकीच आरोग्यासाठी गुणकारी अशी आपली हर्बल काढ्याची रेसिपी तयार आहे. आज मी तुम्हाला एक पारंपरिक रेसिपी मेथी डाळ ती दाखवणार आहे. इथे मी घेतेय 1 वाटी चण्याची डाळ, जी स्वच्छ धुतली आहे आणि 20 मिनिटं भिजत ठेवली होती. आता आपण ही डाळ कुकरमध्ये शिजत घालूया. आता त्यात घालूया 1 छोटा कांदा बारीक कापलेला, 1 छोटा टोमॅटो बारीक कापलेला, अर्धा चमचा हळद. त्यात घालूया 2 कप पाणी डाळ शिजण्यासाठी. त्याला छान मिक्स करूया. कुकर मोठ्या गॅसवरती ठेवून 4 शिट्ट्या मारून घेऊया. 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण गॅस बंद केला आहे. जोपर्यंत कुकर गार होतोय, आपण इथे ही मेथी साफ करून कापून घेऊया. इथे मी 3 जुड्या घेतल्या आहेत मेथीच्या. ही वाळूवरची मेथी आहे, खूप नाजूक असते. आपण इथे ही मेथी साफ करून बारीक कापून घेतलेली आहे. कुकर इथे गार झालेला आहे. गॅस ऑन करूया आणि डाळ मिक्स करून घेऊया. आता आपण डाळीला मसाले घालून घेऊया. त्यात जाईल 1 चमचा मिरचीची पूड, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ. त्यात जाईल 1 मोठा चमचा चिंचेचं कोळ, थोडासा गूळ. मसाले घातल्यानंतर डाळीला बॉईल आली आहे. आता आपण चेक करूया. डाळ मस्त शिजली आहे. ही चण्याची डाळ असल्यामुळे ती थोडी अख्खीशी राहील, पण ती अख्खीशीच खूप छान लागते. आता आपण त्याच्यात कापलेली मेथी घालूया. मेथी घातल्यावर फार वेळ डाळ शिजवू नका, कारण आपल्याला त्या मेथीचा क्रंचीनेस थोडा ठेवायचा आहे. मी इथे थोडी घट्ट ठेवली आहे. तुम्हाला हवी तर तुम्ही आणखीन पाणी घालू शकता. मेथी डाळ रेडी झालेली आहे. आता त्यात जाईल 1 झणझणीत लसणीचा तडका. तडक्यासाठी घेऊया 1 मोठा चमचा तेल. तेल गरम झालेलं आहे. त्यात घालूया 1 मोठा चमचा बारीक कापलेली लसूण. आता मी घालते तोडून 4 सुक्या मिरच्या. लसणीची चरचरीत फोडणी रेडी आहे. ती आपण डाळीवरती टाकूया. छान मिक्स करूया आणि आता आपण सर्व्ह करूया. मेथी डाळ रेडी झालेली आहे. अतिशय सोपी आणि झटपट रेसिपी आहे. डेफिनेटली ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. ही डाळ तुम्ही स्टीम राईस, भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकता. आपल्या सगळ्यांच्याच घरात पालेभाज्या या नेहमीच असतात आणि थंडीच्या सीझनमध्ये तर त्या खूप फ्रेश मिळतात. तर आज मी तुम्हाला पालक आणि मेथी वापरून एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे, जी झटपट होणारी आहे. तर आपण करतोय पालक मेथी साग. आपण सुरुवात करूया. जसं की तुम्हाला माहितीच आहे, पालकच्या भाजीत खूप जास्त प्रमाणात आयर्न असतं आणि मेथीच्या भाजीत प्रोटीन असतं. तर ह्या दोन्ही भाज्या मिक्स करून ह्याचं छान कॉम्बिनेशन आपण करणार आहोत, पालक आणि मेथीचं साग. त्यासाठी मी काय करते ना, की इथे 2 टेबलस्पून तेल हे एका पॅनमध्ये काढून घेते. ह्यात जाईल पाव चमचा हिंग. आता ह्यात जातील 2 बारीक चिरलेले कांदे. हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचे. कांद्याचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे. बघू शकता तुम्ही, कांद्याचा रंग चेंज झालेला आहे. आता आपण ह्याच्यात 2 जुड्या बारीक चिरलेला पालक घालायचे. पालक थोडा मऊ झाला की आपण ह्यात घालणार आहोत 1 जुडी बारीक चिरलेली मेथी. परतून घेऊया. अर्धा चमचा हळद घालून घेऊया.
मिक्स करूया. आता ह्यात जाईल चवीप्रमाणे मीठ. मिक्स करूया. आता ह्याच्यात साधारण 1 कप एवढं पाणी घालून घ्यायचंय. व्यवस्थित मिक्स करायचंय आणि कुकरला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तीन शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर थंड झालाय. आता आपण उघडून पाहूया. भाजी छान शिजलेली आहे. आता आपण ह्याला जिरं आणि खोबऱ्याचं वाटण घालायचंय. त्यासाठी इथे मी अर्धा कप पिसलेला ओला नारळ आणि 1 टीस्पून जिरं घेतलेलं आहे. थोडंसं पाणी घालून आपण हे बारीक वाटून घेणार आहोत. छान जिरं आणि खोबऱ्याचं बारीक वाटण वाटून झालेलं आहे. ते आता भाजीत घालून घेऊया. साधारण लिंबा एवढा गुळाचा खडा घातलेला आहे. इथे लिंबाच्या आकाराची चिंच घेतली होती. त्यात पाणी घालून भिजवून ठेवलेली होती. ती आता आपण अशी कुस्करून चिंचेचा कोळ तयार करून घेऊया. चिंचेचा कोळ झालेला आहे. तो आपण भाजीत घालून घेणार आहोत. आता हा जो चिंचेचा कोळ आपण तयार करून घेतला होता त्यातला साधारण पाव कप एवढा चिंचेचा कोळ घालून घेऊया. सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला. जोपर्यंत एका बाजूला ह्याला उकळी येते आपण बेसनाचा घोळ तयार करून घेऊया. इथे 1 टेबलस्पून एवढं बेसन घेतलेलं आहे. त्याच्यात थोडं पाणी घालूया आणि ह्याची पेस्ट तयार करून घेऊया. सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. गूळ वितळलेला आहे. आता जी बेसनाची स्लरी आपण केलेली होती ती घालून घेऊया. लगेच मिक्स करायचं आहे. थोडंसं पाणी घालून आपण कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. आता ह्याच्यात जाईल 1.5 टेबलस्पून मिरची पावडर. मिक्स करूया. इथे अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत. ते 3-4 तास भिजवून कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढून उकळून घेतलेले आहेत. ते आता आपण घालून घेऊया. थोडंसं पाणी अजून ॲड करूया. भाजी तयार झालेली आहे. आता आपण फोडणी करणार आहोत. ह्या भाजीची जी खासियत आहे ती फोडणीतच आहे. फोडणीसाठी मी बरेच जिन्नस घेतलेले आहेत. आता एखादा जर जिन्नस तुमच्याकडे नसेल तर तो स्किप केला तरी सुद्धा चालेल. तर आता मी काय करणार आहे, एका कढईत 2 टेबलस्पून एवढं तेल घालून घेते. ह्यात घालूया 1 टीस्पून राई. त्यानंतर साधारण 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत. त्यानंतर ह्याच्यात जाईल 1 टीस्पून धणे. हे धणे घेतलेले आहेत. त्यानंतर घालूया अर्धा टीस्पून बडीशेप. 2 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेऊया. त्यानंतर 1 टीस्पून जिरे. आता घालूया 2 लाल मिरच्या, सुक्या मिरच्या आहेत, ह्याचे तुकडे करून घेतलेले आहेत त्या घालून घेऊया. जरा मिक्स करूया. आता ह्याच्यात घालूया अर्धा टीस्पून हिंग. व्यवस्थित मिक्स करूया. लसणाचा रंग बदललेला आहे बघू शकता. गॅस बंद करूया. खमंग अशी फोडणी तयार आहे. ती भाजीत घालून घेऊया. हे छान मिक्स करायचे आणि एक उकळी घेणार आहोत आपण. त्यानंतर गॅस बंद करायचे की आपली भाजी रेडी. ह्या भाजीची कन्सिस्टन्सी तुम्हाला जाड किंवा पातळ जशी आवडते तशी ठेवू शकता. पालक आणि मेथीचं साग तयार आहे. आपण गॅस बंद करूया. अशा प्रकारे गरमागरम न्यूट्रिशियस आंबट, गोड आणि तिखट असं पालक आणि मेथीचं साग तयार आहे. हे तुम्ही अगदी चपाती, भाकरी किंवा भाताबरोबरही खाऊ शकता. नक्की करून पहा आणि कसं झाले ते आम्हाला कळवायला विसरू नका. थंडीचा सीझन आहे आणि इथे ही जी सगळ्या भाज्यांची तयारी तुम्ही बघता आहात त्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण आज काय करतोय. आपण आज उंदियो करतोय, पण नुसता उंदियो नसून आपण आज करणार आहोत उंदियो पुलाव. आपण सुरुवात करूया. उंदियो पुलाव करण्यासाठी सगळ्यात आधी आपण वाटण तयार करून घेणार आहोत. ह्यासाठी महत्त्वाचा इन्ग्रेडियंट जो आहे तो म्हणजे ओल्या लसणाची पात. ही फक्त थंडीच्या सीझनमध्येच मिळते. इथे 1 जुडी मी ओल्या लसणाची पात घेतलेली आहे.
ही त्याची मुळं आहेत. हा तुम्ही बघू शकता लसूण आहे आणि ही पात आहे. ही जी मुळं आहेत ना, ही काढून टाकायची. ही आपण वाटणात घेणार नाही आहोत. आता मी हा लसूण वेगळा करते आणि पात वेगळी करते. हा जो लसूण आहे तो आपण वाटण्यासाठी घेणार आहोत आणि ही जी पात आहे ही बारीक चिरून घेणार आहोत. आता वाटण्यासाठी आपण हा जो लसूण कापून घेतला होता तो घ्यायचा आहे. इथे मी एक नारळ खवणून घेतलेला आहे. ह्यातला अर्धा आपण वाटण्यासाठी घेऊया. साधारणतः 1 कप बारीक कापलेली जी कोथिंबीर आहे ती मी ह्याच्यात काढून घेते. कोथिंबीरीचे जे देठ आहेत ते सुद्धा घ्यायचे. इथे 12 ते 15 एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर कमी तिखट आवडत असेल तर कमी घेतल्या तरी सुद्धा चालतील. 3 टेबलस्पून एवढे धणे. धणे नसतील तर धण्याची पावडर घातली तरी सुद्धा चालेल. 1 टेबलस्पून साखर आणि चवीप्रमाणे मीठ. हे सगळं जे आहे ते आपण आता जाडसर वाटून घेणार आहोत. वाटण आपलं तयार आहे. ह्याच्यात जेवढं लागेल तेवढं कमीत कमी पाणी घालून हे वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता हे जे खोबरं आपण बाजूला ठेवलं होतं त्याच्यात 1 कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. बारीक चिरलेली लसणाची पात घालून घेऊया. 1 टेबलस्पून साखर आणि चवीप्रमाणे मीठ. हे सगळं आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता काय करायचे, जे आपण वाटण तयार केलं होतं ते वाटण आता ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. उंधियो पुलावसाठीचं वाटण तयार आहे. एकीकडे मी तेल सुद्धा तापत ठेवलेलं आहे. आता इथे मी ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्यातल्या सुरण, कोनफळ, रताळं आणि बटाटे हे आपण तळून घ्यायचे. तर सगळ्यात आधी मी सुरण तळून घेते. सुरण छान फ्राय झालेला आहे. अगदी आतपर्यंत तो शिजला गेला नसेल तरी सुद्धा चालेल. आता हे जे कोनफळ आहे हे सुद्धा मी पाण्यात घालून ठेवलं होतं कारण ते काळं पडू नये. पाणी काढून घेतलेलं आहे ते सुद्धा तळून घेऊया. ह्या ज्या सगळ्या भाज्या आहेत ज्या मी तळते त्या तुम्ही कच्च्या सुद्धा घालू शकता. पण त्यांनी होतं काय ना की या सगळ्या भाज्यांचा जो कुकिंग टाईम आहे तो वेगवेगळा असतो आणि त्यामुळे कधी कधी त्या भाज्या फुटतात. तर म्हणून मी या भाज्या तळून घेते. इथे मी 2 रताळी घेतलेली आहेत. ती स्वच्छ धुवून सोलून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. बटाटे सुद्धा सोलून पाण्यात घालून ठेवलेले होते कारण ते काळे पडू नयेत म्हणून. हे बटाटे जोपर्यंत फ्राय होत आहेत तोपर्यंत आपण वांगी भरून घेऊया. हा जो आपण मसाला तयार केलेला होता त्यातला थोडा मसाला ह्या वांग्यात भरून घ्यायचा आहे. बटाटे सुद्धा छान फ्राय झालेले आहेत. आपण आता ते काढून घेऊया. भाज्या तळून झालेल्या आहेत. वांगी सुद्धा आपण भरून घेतलेली आहेत. आता भाज्या तळण्यासाठी जे तेल आपण घेतलं होतं तेच तेल आपण उंधियोला वापरणार आहोत. तर आता ही जी वांगी आहेत ती मी शॅलो फ्राय करून घेणार आहे. 1 मोठा चमचाभर तेल मी इथे घेतलेलं आहे. गॅस ऑन करूया. वांगी सगळ्या बाजूने आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. वांगी एकीकडे शॅलो फ्राय होत आहेत तोपर्यंत आपण उंधियो करायला घेऊया. इथे मी 2 टेबलस्पून एवढा ओवा घेतलेला आहे. तो तेलात घालून घेऊया. उंधियोसाठी सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट जो आहे तो हा ओवा आहे. ही जी आहे ही सुरती पापडी आहे. ही थंडीच्याच सीझनमध्ये मिळते. ही साधारण 2 कप एवढी सुरती पापडी आहे. ती मी घालून घेते. ह्या 2 प्रकारच्या सुरती पापड्या येतात. एकात दाणे असतात आणि एकात दाणे नसतात. ह्या दोन्ही आपल्याला उंधियोसाठी लागतात. त्यानंतर ह्याच्यात घालून घेऊया 1 कप एवढा घेवडा. हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता ह्याच्यात एक एक करून आपण सगळे दाणे घालून घेणार आहोत. इथे 1.5 कप तुरीचे दाणे घेतलेले आहेत ते घालून घेऊया. ओले चणे आहेत ज्याला आपण हुरडा म्हणतो ते घालून घेऊया. 1 कप हिरवा वाटाणा. आता घालूया 1 कप वालाचे दाणे. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला. आता ह्याच्यात घालूया अर्धा टीस्पून हळद.
हळद घातल्यामुळे बघू शकता भाज्यांचा जो हिरवा रंग असतो तो अधिक हिरवा दिसायला लागतो. आता यात घालूया चवीप्रमाणे मीठ. एक लक्षात ठेवायचं आहे, आपण जो मसाला केलेला आहे त्याच्यात सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे, त्या प्रमाणातच मीठ घालायचं आहे. हे सगळं मिक्स करून आता जो वाटलेला मसाला आहे त्यातला अर्धा मसाला आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत. सगळं मिक्स करूया. मसाला जो आहे तो भाज्यांबरोबर छान आपण परतून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्यात आपण पाव कप एवढं पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या. पंधरा मिनिटं झालेली आहेत. आपण उघडून बघूया. सगळ्या शेंगा आणि दाणे छान शिजलेले आहेत. आता आपण ज्या भाज्या तळून घेतल्या होत्या त्या ह्याच्यात घालून घेऊया. इथे आपण भरपूर भाज्या, शेंगा, दाणे सगळं वापरलेलं आहे. आता समजा घरात एखाद दुसरी भाजी नसेल तरीसुद्धा चालू शकतं. आता हा जो उरलेला मसाला आहे तो सगळा ह्याच्यात घालून घ्यायचा आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ह्या ज्या भाज्या आहेत त्या आपण तळून घेतलेल्या आहेत त्यामुळे त्या शिजलेल्या आहेत. आता जास्त शिजवायची काही आवश्यकता नाही आहे. आपण ह्याला एक छान वाफ घेणार आहोत. आता हे मसाल्याचं जे भांडं आहे ते धुवून थोडंसं पाणी, एक साधारण अजून अर्धा कप एवढं घालून घेतलेलं आहे. सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया आणि 5 ते 7 मिनटं ह्याला एक वाफ येऊ देऊया. उंधियो आपण 5 ते 7 मिनटं वाफेवर ठेवलेला आहे. त्यानंतर आपण त्यात घालणार आहोत मुठिया. इथे मुठिया ज्या आहेत त्या मी घरी तयार करून आधीच घेतलेल्या आहेत. ह्या मुठिया ज्या आहेत ह्या बाहेर रेडीमेडसुद्धा मिळतात, तर त्याही तुम्ही आणू शकता. आणि तुम्हाला जर मुठियाची रेसिपी बघायची असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. तर आपण आता मुठिया घालून घेऊया. मुठियांचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी अधिक करू शकतो. इथे 3 कप तांदळाचा मी भात तयार करून घेतलेला आहे. बिर्याणीसारखा असा मोकळा भात करून घ्यायचा. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. वांगी आपण जी शॅलो फ्राय करून घेतलेली होती ती घालून घेऊया. आता वरून आपण 2 चमचे साजूक तूप घालायचे आणि एक 5 मिनिटं ह्याला वाफ द्यायची. अशा प्रकारे आपला उंधियो पुलाव तयार आहे. छान सगळ्या भाज्या आपण वापरलेल्या आहेत. पौष्टिक असा हा पुलाव आहे. घरी जर एखादी पार्टी असेल, गेट टुगेदर असेल तर नक्की करून बघा. थोडीशी मेहनत आहे पण सगळ्यांना नक्कीच आवडेल. तर करून पहा आणि कसा झाला ते आम्हाला कळवायला विसरू नका. आणि अशा छान छान सीझनल रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.